नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तुषार जाधव या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। मागील काही दिवसापासून आपण विविध पिकांवरती जे काही नियोजन आहे या नियोजनाविषयी सविस्तर माहिती घेतलेली आहे। आज आपण याविषयी एक वेगळाच विषय घेऊन आलोय। फक्त आपण कोणतं पीक नियोजन करायचं याविषयी माहिती घेत नसून या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत जो काही आता आपला उन्हाळी हंगाम सुरू होणार आहे मार्च पासून तर मे पर्यंत। तर या हंगामामध्ये आपण कोणत्या पिकाची लागवड करून त्यामधून अधिकाधिक उत्पन्न घेऊ शकतो, तसेच आपला नफा त्यामधून कसा वाढेल व कोणती पिके आपण या हंगामात लावू शकतात याविषयी माहिती घेणार आहोत। तर या हंगामातील पहिलं आपलं महत्त्वाचं पीक जे म्हणजे ते म्हणजे आपलं सर्वांचं टरबूज। आता टरबूज पिकाची लागवड आपल्याला करायची असेल तर टरबूज पिकाची लागवड ही आपण साधारणपणे फेब्रुवारी ते मार्च या महिन्याच्या दरम्यान करू शकतात। जी काही खरबूज आणि आपलं टरबूज पीक आहे तर टरबूज पिकामधून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन मिळण्यासाठी हे महत्त्वाचे महिने आहेत। कारण की जसा आपला एप्रिल आणि जो काही आपला मे महिना आहे या महिन्यामध्ये आपली कडाक्याची जे काही आपण ऊन म्हणतो कडाक्याचे ऊन असते, त्यामुळे या काळात या फळांना मोठ्या प्रमाणात मागणी असते। परंतु या काळामध्ये आपल्याला काही समस्यांविषयी देखील जागरूक असणे गरजेचे आहे। त्याकरता जी काही पहिली समस्या येते ती म्हणजे आपली जास्त तापमान आणि जो काही उष्णता असते। तर अशा उष्णतेमध्ये जे काही आपले टरबूजाचे वेल आहेत तर यांची वाढ व्यवस्थित होत नाही, त्यांवरती स्ट्रेस येतो। यासाठी आपल्याला त्यावरती स्ट्रेस मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे या काळामध्ये। त्यानंतर दुसरं जे काय आहे आपलं पाण्याचे व्यवस्थापन। जर आपण टरबूज पीक लावणार असेल तर टरबूज पिकाला आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण मल्चिंगचा वापर करणं गरजेचं आहे। कारण की मल्चिंग आपण केली तर मल्चिंग केल्यानंतर जे काही आपल्या पाण्याचा जो रास होणार आहे तो रास आपल्याला कमी बघायला मिळेल, तसेच पाणी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात दिले जाईल। त्यामुळे जे काही आपली टरबूजची मर वगैरे होते ती देखील आपल्याला थांबण्यात मदत होणार आहे। तसेच दुसरं जे काय आहे किडींचा प्रादुर्भाव। आता किडींच्या प्रादुर्भावामध्ये मुख्यत्वे करून आपल्याला पांढरी माशी, त्यामध्ये नंतर दुसरी जी काय आहे ती म्हणजे थ्रिप्स आणि फळमाशी। उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त प्रादुर्भाव दिसतो फळमाशीचा। या तीन किडींवरती आपल्याला जे काय आपला उन्हाळी हंगाम आहे तर उन्हाळी हंगामामध्ये नियंत्रण करणं गरजेचं आहे। तसेच रोगांमध्ये यामध्ये आपल्याला सर्वात जास्त तो प्रादुर्भाव बघायला मिळतो व्हायरस, लिपकर व्हायरस आणि मोझॅक व्हायरस। याचं नियंत्रण मिळवण्यास आपल्याला टरबूजामधून देखील अतिशय चांगलं उत्पन्न मिळणार आहे। तसेच ज्या काही पोषण कमतरता आहेत तर त्या पोषण कमतरतेवरती देखील आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे। त्यामध्ये खत व्यवस्थापनामध्ये गोडवा वगैरे लाल रंग येण्यासाठी आपण पोटॅशियम, तसेच फळामध्ये गर वगैरे नीट भरण्यासाठी फॉस्फरस, तसेच जे काही फळांमध्ये विकृती येतात त्या विकृती टाळण्यासाठी आपल्याला कॅल्शियम आणि बोरॉनचा व्यवस्थित वापर करणं गरजेचं आहे। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं पीक जे येतं या कालावधीमध्ये ते म्हणजे आपलं खरबूज पीक। टरबूजप्रमाणे खरबूज पीक हे जास्त उष्णतेला सहनशील असं पीक आहे। या पिकाची लागवड आपण जे काही खरबूज आहे खरबूजची लागवड आपण फेब्रुवारी ते एप्रिल पर्यंत करू शकतात। कारण की जे काही आहे त्याला मे आणि जून मध्ये आपल्याला चांगला भाव बघायला मिळत असतो। तसेच या पिकाला जे काही आपण टरबूज पिकाविषयी पॉईंट बघितले, जे काही जास्त तापमान असेल उष्णतेचं स्थान असेल याची काळजी घेणं गरजेचं आहे। त्यानंतर या पिकासाठी पाण्याचं व्यवस्थापन देखील नीट करणं गरजेचं आहे। याची फुलधारणे फळधारणेच्या काळामध्ये जमिनीमध्ये आवश्यक प्रमाणामध्ये ओलावा असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला सेटिंगमध्ये ताण येणार नाही। त्यानंतर दुसरं जे काय आहे ते म्हणजे जे काय आहे किडींचा प्रादुर्भाव। किडींचा प्रादुर्भाव जसं पांढरी माशी, थ्रिप्स आणि फळमाशी यांचे आपल्याला योग्य वेळी नियंत्रण करणे गरजेचे आहे। तसेच जे काही आपण पोषण कमतरता बोलू शकतो तर पोषण कमतरतेमध्ये आपल्याला यामध्ये जी काही आपली नेटिंग तयार होत असते, नेटिंग तयार होण्यासाठी आपल्याला पोषण कमतरतेमध्ये आपण नेटिंग जी काही जाळी विकसित होत असते ती जाळी विकसित होण्यासाठी आपल्याला कॅल्शियम आणि बोरॉन या दोन अन्नद्रव्यांचा व्यवस्थित वापर करणे गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या खरबूज पिकावरती जी काही नेट आहे जाळी आहे ती व्यवस्थित डेव्हलप होईल व मार्केटमध्ये आपल्याला चांगला भाव मिळेल। दुसरं आहे जे म्हणजे परागीकरण समस्या। आता खरबूज आणि टरबूज तसेच जे काही वेलवर्गीय पिकं असतील जी काही आपण उन्हाळ्यामध्ये लावणार आहोत ती सर्वची सर्व वेलवर्गीय पिके आपली जी काही परपरागीभवन म्हणतो आपण म्हणजेच क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स आहेत। त्यामुळे त्यांना परागीभवनासाठी जे काही आहे
मधमाशी वगैरे या कीटकांची गरज असते. त्यामुळे या कालावधीत आपण जी काही रासायनिक कीटकनाशके आहे या रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी प्रमाणात करणे गरजेचे आहे. त्यानंतर पुढचे महत्त्वाचे पीक म्हणजे जे काय आहे ते म्हणजे काकडी. काकडी पिकाची लागवड उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच काकडी पिकाची आपण व्यवस्थित काळजी घेतल्यास हेतून देखील आपल्याला अधिकाधिक मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन हे मिळू शकतं. त्यामध्ये ज्या काही आपण काकडी पिकातल्या ज्या काही समस्या आहे महत्त्वाच्या त्यांवरती आपण योग्य वेळी हे केल्यास उपाययोजना केल्यास आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये उत्पादन मिळण्यास मदत होईल. त्यामध्ये पहिली जी काय आहे फुलगळ आणि फळधारणा. जे काही जास्त तापमान आहे तर जास्त तापमानामध्ये फुलगळ आणि फळधारणा ती कमी प्रमाणात होत असते. त्यामुळे त्यावेळी आपल्याला जे काही ही स्ट्रेस टॉलरन्स व्हरायटी असतील यांची निवड करणं गरजेचं आहे. तसेच जी काही पाण्याची कमतरता आणि अनियमित सिंचन आपण जे करणार आहे त्यामुळे काय होणार आहे जी काही आपली फळे आहे ती वेळी वाकडी होऊ शकतात. तसेच मोठ्या प्रमाणामध्ये कडू देखील होऊ शकतात. यासाठी आपलं पाण्याचं नियोजन या काळात व्यवस्थित असणं गरजेचं आहे. तसेच थ्रिप्स, मावा, पांढरी माशी आणि त्यानंतर जे काय आहे फळमाशी या ज्या काही किडे आहे तर या किडी आपल्याला व्यवस्थित प्रमाणात नियंत्रित करणं गरजेचं आहे. तसेच रोगांमध्ये बोलायचं झाल्यास पावडरी मेल्ड्यू आणि दुसरा आपला कुकुंबर मोझॅक व्हायरस यावरती आपल्याला नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. पुढचं जे काय आहे तसंच जी काय आपली जमिनीमध्ये क्षारता मोठ्या प्रमाणात असेल तर या ठिकाणी आपल्याला क्षारतेमुळे जी काय आपली पिकाची वाढ आहे ती वाढ मोठ्या प्रमाणामध्ये खुंटलेली बघायला मिळू शकते. अशा वेळी क्षारयुक्त जमीन आपल्याला लागवडीसाठी टाळायची आहे. तसेच जे काही आपलं पॉलिनेशन आहे पॉलिनेशन देखील आपल्याला प्रॉपर होणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं जे काही पीक आहे ते म्हणजे भोपळा. भोपळा पिकाची लागवड सध्या सर्वच विभागात चालू आहे. आपण साधारणतः फेब्रुवारीपासून ते एप्रिलपर्यंत किंवा पूर्ण आपण धरलं तर उन्हाळी आणि खरीप अशा दोन्ही सीझनमध्ये आपण भोपळा या पिकाची लागवड करू शकतात. जे काही भोपळा पीक आहे आपलं ते भोपळा पीक आपलं जास्त हीट स्ट्रेस टॉलरन्स असं क्रॉप आहे. म्हणजे त्याला जास्त उष्णता झाली तरी हे पीक ती उष्णता सहन करू शकतं. परंतु जे काही आपल्याला हे करायचं आहे भोपळा पिकाचा आपल्याला वेळोवेळी शेंडा कट करणं गरजेचं आहे. जेणेकरून जे काय आपली मागे फूट निघणारे आणि जे काही फळ लागणारे ते फळ सशक्त होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. तसेच जे काय आता पुढचं पीक आहे ते म्हणजे आपली भेंडी. भेंडी या पिकाची आपण उन्हाळ्यामध्ये लागवड करू शकतात. त्यासाठी जी काही भेंडी आहे तर भेंडीची लागवड आपल्याला जे काही फेब्रुवारी महिना आहे आपला फेब्रुवारी महिन्यापासून ते मार्चच्या महिन्यापर्यंत आपल्याला फेब्रुवारीपासून ते मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आपल्याला भेंडी पिकाची लागवड करता येते. परंतु लागवड करताना भेंडीमधील आपला सर्वात मोठी जी काही समस्या असते ती म्हणजे येलो व्हेन मोझॅक व्हायरस. जे काही येलो व्हेन मोझॅक व्हायरसला जे काही रेजिस्टन्स असणारे वाण असतील या वाणांची आपल्याला या काळामध्ये निवड करणं गरजेचं आहे. तसेच जी काही भेंडी आहे आपली तर भेंडीवरती आपल्याला ज्या काही किडी आहेत तर किडींमध्ये यावरती मावा, पांढरी माशी, तुडतुडे सगळ्यात जास्त जो काही प्रादुर्भाव बघायला मिळतो या सकिंग पेजचा आपल्याला बघायला मिळत असतो. त्यांच्या नियंत्रणासाठी देखील आपल्याला वेळोवेळी उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण केमिकल करू शकता, बायोलॉजिकल करू शकता किंवा जे काही आपल्या कल्चरल प्रॅक्टिसेस आहेत त्या देखील आपण यामध्ये करू शकतात. तसंच जी काही भेंडी आहे तर भेंडीची तोडणी आपल्याला दर ते दोन ते 3 दिवसांनी मिळत असते. त्यामुळे जे काही भेंडी आहे तर भेंडीमधून आपल्याला उत्पादन देखील त्यामुळे अधिक मिळत असते. तसेच जे काही आपले आता भेंडी आपण लावणार आहे तर भेंडी आपली लवकर लागली गेली तर आपल्याला बाजारामध्ये चांगला रेट मिळण्याचे चान्सेस देखील या ठिकाणी चांगले आहे. त्यानंतर पुढचे जे काही आपण पीक लावू शकतो ते म्हणजे आपलं कारले, बिटर गार्ड क्रॉप. आता कारल्याची लागवड आपण जे काय आहे जानेवारीपासून तर मार्च ते एप्रिलपर्यंत देखील आपण ही लागवड करू शकतात. परंतु जे काय आपण कारल्याची लागवड करणार आहे तर उन्हाळ्यामध्ये कारल्याची लागवड करण्यास आपल्याला सर्वात मोठी जी समस्या असते ती म्हणजे फळमाशीची. यावेळी आपल्याला जे काही कारला आहे तर कारल्या पिकामध्ये आपल्याला फळमाशीचं नियंत्रण करणं फार गरजेचं आहे. आपण फळमाशीचं नियंत्रण व्यवस्थित प्रकारे केल्यास आणि आपलं पॉलिनेशन चांगलं झालं तर अशा ठिकाणी आपल्याला बंपर असं उत्पादन कारल्या या पिकातून मिळू शकतं. आणि या उन्हाळ्याच्या दिवसात बघायचं झालं तर कारल्या या पिकाला आपल्याला चांगले रेट देखील बघायला मिळत असतात. साधारणतः आपले
एप्रिलपासून ते जूनपर्यंत कारले पिकाला प्रत्येक वर्षी आपल्याला चांगले रेट हे मिळत असतात. तसेच त्यानंतर जो काही कारल्या पिकावरती आपल्याला बघायला मिळतो लीफ कर्ल आणि मोझॅक व्हायरस, हे जे काही व्हायरस आहेत तर हे व्हायरस देखील आपल्याला नियंत्रण करणं गरजेचं आहे, जेणेकरून कारले पिकाचा आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन हे मिळणार आहेत. त्यानंतर पुढचे जे काय आहे ते म्हणजे आपले गिलके दोडके, ज्याला आपण स्पॉन्ज गार्ड, रिज गार्ड असं म्हणत असतो, या पिकांची देखील आपण लागवड करू शकतात. तर जे काय आपले पिके आहेत या पिकांची लागवड आपण गिलके आणि दोडके यांची आपण फेब्रुवारी ते मार्च या महिन्यांदरम्यान आपण जे काही गिलके आणि दोडके आहे यांची लागवड करू शकतो. परंतु आपला जेव्हा फुलोरा असेल तर फुलोरा काळामध्ये जे काय आपली मातीमध्ये आवश्यक प्रमाणामध्ये ओलावा असणं गरजेचं आहे, जेणेकरून जे काय आपली फुलधारणा आणि फळधारणा आहे ती व्यवस्थित प्रकारे होण्यास आपल्याला मदत होईल. तसेच यामध्ये देखील आपल्याला व्हायरस नियंत्रणासाठी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच फळमाशी आणि रस शोषक कीड नियंत्रणासाठी वेळोवेळी उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच जे काही परागीभवन आहे तर परागीभवन होण्यासाठी देखील आपल्याला विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे. पुढची जी काही भाजी आहे तर ज्या भागामध्ये आपल्याला पाणी कमी असेल किंवा पाण्याचा तुटवडा असेल किंवा पाण्याचा ताण पडणार असेल अशा ठिकाणी आपण जी काही गवार आहे तर गवारची आपण लागवड करू शकतात. जी काही आपली गवार आहे ती गवार आपली एक दुष्काळ सहन करणारी म्हणजे पाण्याचं सहन करणाऱ्या भाज्यांपैकी एक आपण तिला म्हणू शकतो. तसेच ज्या भागात पाणी कमी आहे त्या भागात साधारणतः मार्चपासून पुढे आपली जी काही गवार आहे तर गवारचा वापर केला जातो. गव्हाचा वापर आपल्याला 3 प्रकारे होतो, भाजी, पशुखाद्य, गम, अशा तिन्ही प्रकारे जो काही गवार आहे तर गवारचा हा वापर केला जातो. त्यामुळे गवारला जो काही गम तयार केला जातो त्यामुळे बाजारामध्ये अधिकाधिक मागणी देखील मोठ्या प्रमाणात असते. तसेच याचा अजून एक फायदा आपल्या पुढील पिकाला होतो. जे काही गवार आहे ते गवार आपले लेग्युमिनस क्रॉप आहे, त्याच्या जे काही मुळं आहेत तर मुळांवरती गाठी असतात, म्हणजे त्या ठिकाणी रायझोबियम हा नत्र स्थिरीकरण करत असतो. त्या नत्राचा फायदा आपल्याला पुढील पिकासाठी येतो. तसेच जे काय आहे ते एक ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप पण आहे, त्यामुळे जे काही हिरवळीचं खत आपण म्हणतो हे देखील म्हणून त्याचा जो काही पालापाचोळा असेल याचा उपयोग देखील आपल्याला त्यासाठी होणार आहे. तसेच जे काही आहे पुढील पीक आपण बघणार आहोत ते म्हणजे चवळी पिकाची लागवड शक्यतो बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या काही भागात आणि जे काही MP असेल UP असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. आता चवळीचा वापर भाजीपाल्यासाठी पण केला जातो आणि हिरवळीच्या खतांसाठी, अशा 2 कारणांसाठी केला जातो. साधारणतः जे काही चवळीचं पीक आहे तर ते आपलं साधारणतः 40 ते 45 दिवसात तयार होणारे पीक आहे, म्हणजे खरीप सीझन सुरू होण्या अगोदर यामधून आपल्याला बंपर असं उत्पादन मिळू शकतं. उन्हाळ्यात जे काय आहे या चवळी पिकाला चांगली मागणी असते आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे पाणी कमी असेल तर या ठिकाणी देखील हे पीक आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन हे देऊ शकतं. पुढचं पीक आहे जे आहे टोमॅटो. आता टोमॅटोची लागवड जी काय आहे आपली ती वर्षभर केली जाते. आपण टोमॅटोची लागवड रब्बी सीझनमध्ये करतो, खरीपमध्ये करतो आणि उन्हाळी हंगाम असे तिन्ही हंगामामध्ये करत असतो. परंतु जे काही आता सीझन बघितलं तर प्रत्येक सीझन्समध्ये आपल्याला चॅलेंजेस हे वेगवेगळे असतात. तर टोमॅटो पिकाची जी काही आपल्याला उन्हाळ्यामध्ये लागवड करायची असेल तर ती सर्वात पहिले आपल्याला मल्चिंग पेपरवरती करणं गरजेचं आहे. आपण साधारणतः जानेवारी ते डिसेंबर 12 महिने टोमॅटो पिकाची लागवड करू शकतात, त्यामुळे त्याला काही अडचण नाही. टोमॅटो पिकामध्ये आपल्याला सर्वात पहिली जी काही अडचण येत असते उन्हाळ्यामध्ये ती म्हणजे आपली फ्लॉवरिंग होण्यासाठी आणि दुसरी जी काय आहे फ्रूट सेटिंग होण्यासाठी. या 2 अडचणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात, त्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे. दुसरं जे काही असतं टोमॅटो पिकामध्ये ते म्हणजे जे काही आपलं झाड आहे तर पाण्याचा ताण बसल्यामुळे झाड स्ट्रेसमध्ये जातं, पाने गोळा होणे, तसेच जे काही झाडाची वाढ खुंटणे, अशा प्रकारचे जे काही सिम्पटम्स आहे, लक्षण आहे ते आपल्याला टोमॅटोच्या पिकावरती बघायला मिळत असतात. तसेच ज्या ठिकाणी पाला मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेला नसेल अशा ठिकाणी उन्हाचे फळांवरती चट्टे पडणे, सनस्कॅल्ड होणे हे प्रमाण आपल्याला वाढलेले दिसत असते. तर अशा ठिकाणी आपल्याला जे काही उपाययोजना करून मार्केटमध्ये आपल्याला चांगला भाव मिळणे गरजेचे आहे. तसेच जे काही पुढचे आहे तर त्यामध्ये आपल्याला जो काही थ्रिप्स असेल, मावा असेल, पांढरी माशी असेल या किडींचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. रोगांमध्ये यामध्ये आपल्याला देखील व्हायरसेस
बघायला मिळत असतात. त्यामध्ये आपल्याला टोमॅटो लीफ कर्ल व्हायरस बघायला मिळेल, मोझॅक व्हायरस बघायला मिळेल, टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस पण बघायला मिळतो. अशा प्रकारचे व्हायरस बघायला मिळत असतात. त्यामुळे आपल्याला व्हायरसचं नियंत्रण करणं देखील या पिकामध्ये गरजेचे आहे. तसेच जी काही क्षारता आहे जमिनीमधील, ती जमिनीमधील क्षारता देखील आपल्याला यावेळी कमी करणं गरजेचं आहे. पुढचं जे काही पीक आहे ते म्हणजे आपलं मिरची. आता मिरची या पिकाची लागवड भरपूर ठिकाणी टरबूजमध्ये आंतरपीक म्हणून केली जाते. तर जे काही आंतरपिकासाठी किंवा मसाल्यासाठी आपण जी लागवड करणार आहोत, तर मिरची पिकामध्ये सर्वात जास्त मोठी समस्या सध्या आहे ती थ्रिप्स. या थ्रिप्सचे आपण योग्य वेळी नियंत्रण केल्यास आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये मिरचीमधून उत्पादन देखील मिळू शकतं. कारण की मागील 3 ते 4 वर्षापासून उन्हाळी हंगामामध्ये मिरचीला साधारणतः एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान चांगल्या प्रमाणामध्ये भाव होता. साधारणतः 10 ते 12 हजार रुपये क्विंटल या प्रमाणामध्ये मिरची या पिकाला आपल्याला भाव बघायला मिळालेला आहे. तसेच उन्हाळ्यात जी काही आपली हिरवी मिरची आहे, तर हिरव्या मिरचीला आपल्याला माहिती आहे जी काही मागणी आहे तर ती मागणी मोठ्या प्रमाणामध्ये असते. ही मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने आपल्याला त्यामुळे चांगला रेट देखील हा मिळत असतो. तसेच जे काही हवामान आहे तर ते हवामान आपले कोरडे असते. कोरडे असल्यामुळे जे काही रोग आणि कीड आहे तर यांचा देखील प्रादुर्भाव आपल्याला हिरव्या मिरचीच्या पिकामध्ये कमी प्रमाणात बघायला मिळतो. त्यामुळे जे काही आपला खर्च असेल, खर्च आपोआप कमी होऊन आपला नफा देखील वाढायला आपल्याला मदत होत असते. तसेच जे काही मिरचीसाठी आवश्यक आहे भरपूर सूर्यप्रकाश, त्यामुळे जी काही मिरचीची झाडांची वाढ आणि फुलधारणा आहे ती आपल्याला उन्हाळ्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये बघायला मिळत असते. त्यानंतर कीड नियंत्रण, यामध्ये देखील आपण कीड नियंत्रण व्यवस्थित केल्यास तर आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये उत्पादन देखील मिळू शकते. साधारणतः आपल्याला कमीत कमी कालावधीत साधारणतः 60 ते 75 जास्तीत जास्त 90 दिवसापर्यंत पहिली तोडणी आपल्याला उन्हाळ्यामध्ये मिळत असते आणि ते लॉंग ड्युरेशनमध्ये चालणारं पीक असल्यामुळे आपल्याला त्यामधून फायदा देखील मोठ्या प्रमाणात होत असतो. पुढील जे काही पीक आहे ते वांगी पीक. आता वांगी पिकाची लागवड आपण 12 महिने करू शकतो, परंतु जे काय उन्हाळ्याचा हंगाम आहे तर उन्हाळ्याच्या हंगामामध्ये याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. वांग्यामध्ये आपल्याला समस्या बघायला गेलं तर वांग्यामध्ये जे काय आहे उष्ण व कोरड्या हवामानामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्याला लाल कोळीचा प्रादुर्भाव आहे तो जास्त बघायला मिळतो. आपल्याला लाल कोळीसाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे. तसेच जे काही पांढरी माशी असेल, थ्रिप्स असेल, शेंडा पोखरणारी अळी असेल, फळ पोखरणारी अळी असेल, या अळ्यांपासून आपल्याला वेळोवेळी संरक्षण करणं गरजेचं आहे. जे पुढचं पीक आहे ते पुदिना पीक. पुदिना पिकाची जी काही आपल्याला लागवड करायची आहे तर ती आपण 12 महिने करू शकतो, परंतु याला केव्हा मागणी असेल, जनरली आपलं जेव्हा उष्णता जास्त असेल तर अशा उष्णतेच्या कालावधीमध्ये पुदिना या पिकाला चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला मागणी मिळत असते. साधारणतः लागवडीनंतर 60 ते 70 दिवसांनी हे काही पीक आहे तर हे पीक आपल्या कापणीसाठी तयार होत असतं. कापणीसाठी तयार झाल्यानंतर वेळोवेळी साधारणतः खते दिल्यानंतर प्रत्येक आपण बोललो 8 ते 15 दिवसाच्या दरम्यान आपल्याला एक कापणी येत असते. त्यामधून देखील आपल्याला अधिकाधिक उत्पादन मिळू शकते. आणि उन्हाळ्यात बघायला गेलं तर उन्हाळ्यामध्ये बाजारामध्ये जे काही सरबत असेल, चटणी असेल, ज्यूस वगैरे असतील तर यांमध्ये पुदिन्याला आपल्याला चांगली मागणी असते. त्यामुळे बाजारामध्ये यावेळी आपल्याला पुदिन्याचा चांगला दर मिळत असतो. तसेच जे काही आता पुदिना आहे तर पुदिना हे कमी कालावधीचं पीक, तसेच जेवढे आपण हार्वेस्टिंग जास्त करू तेवढं जास्त फुटवा होणाऱ्या पिकांपैकी एक आहे. त्यामुळे याचा उत्पादन खर्च खूपच कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना यामधून आर्थिक फायदा देखील जास्तीत जास्त बघायला आपल्याला मदत होते. तसेच जे काही पुदिना पीक आहे तर पुदिना पीक हे फक्त उत्पन्नच देत नाही, जमिनीचे जे काही सेंद्रिय घटक आहे किंवा इतर अन्नद्रव्य आहेत तर यांचे प्रमाण देखील आपल्याला वाढायला मदत करत असतं. तसेच पुदिन्याचा वापर आपण आंतरपीक म्हणून देखील करू शकतात. पुढचे जे पीक आहे ते म्हणजे आपले आहे कोथिंबीर. आता कोथिंबीर पीक बद्दल बोलायचे झाले तर साधारणतः 35 ते 40 दिवसात येऊन एखाद्याला लखपती पण करू शकतं किंवा रोडपती पण करणार हे एक महत्त्वाचं पीक आहे. तसंच जे काय आपल्याला रेट आहे तर कोथिंबीरचा रेट आपल्याला साधारणतः पावसाळा जेव्हा स्टार्ट होतो जून जुलै वगैरे अशा वेळेत जास्त मिळतो. आणि तो काय मिळतो, जनरली जेव्हा आपण कोथिंबीर टाकत असतो तेव्हा साधारणतः एप्रिल ते मे महिन्यामध्ये अतिशय कडक असं ऊन असतं, उष्णता असते. त्यामुळे जे काही जर्मिनेशन आहे, उगवण आहे, ती उगवण आपली प्रॉपर होत नाही. त्यामुळे त्या कालावधीमध्ये कोथिंबीरीला आपल्याला चांगला दर मिळण्याचे चान्सेस हे असतात. त्यानंतर जे काही आपली पुढची आहे ती पालक.
साधारणतः पालक ही आपली कमी कालावधीत साधारणतः 25 ते 30 दिवसात येणाऱ्या भाजीपाल्यांपैकी एक महत्त्वाची भाजी आहे. उन्हाळ्यामध्ये जे काही आपण बघितलं तर हिरव्या भाजीपाल्याला जास्त मागणी असते. या कालावधीमध्ये त्यामुळे तिला चांगला दर मिळतो. तसेच जे काही कमी खर्च, कमी कालावधीत आणि हिला काही स्प्रे वगैरेची, खतांची वगैरे एवढे मोठ्या प्रमाणात गरज नसते. त्यामुळे हिच्यातून जो काही खर्च आहे तो कमी होतो आणि उत्पादन देखील आपल्याला चांगलं मिळत असतं. तसेच जी काही आपण पालक आहे एकदा उपटून किंवा ती सतत तोडणी करून देखील काढू शकतो. त्यामुळे आपल्याला त्यामधून नियमित उत्पादन देखील मिळणार आहे. तसेच जे काही कीड आणि रोग आहे तर ते मगाशी बोलल्याप्रमाणे अतिशय कमी आहेत. त्यामुळे त्याचा खर्च देखील आपल्याला कमी व्हायला मिळत असतो. तसेच जे काही आता आपण भाजीपाला बघितला, जे काही पिकं बघितली, तर या पिकांचं नियोजन कसं करावं, काय करावं, यासाठी जे काही आमचं ॲप्लिकेशन आहे आनंद क्रॉप गुरु, यावरती जे काही उन्हाळी हंगामातील आता आपण पिकं बघितले, या पिकांचं लागवडीपासून तर काढणीपर्यंतचं जे काही खत व्यवस्थापन असेल, फवारणी व्यवस्थापन असेल, मशागतीची कामं असतील, हे सर्व मार्गदर्शन आनंद क्रॉप गुरु या ॲपवरती जी काय आपली पिकाची व्हरायटी आहे, व्हरायटीनुसार, जमिनीच्या प्रकारानुसार, जे काही हवामान आहे तर हवामानानुसार मराठी, हिंदी, इंग्लिश आणि गुजराती या 4 भाषांमध्ये हे ॲप्लिकेशन आपलं अवेलेबल आहे. यावरती आपण आपल्या पिकाचा प्लॉट रजिस्टर करून या पिकांचं मोफत असं मार्गदर्शन घेऊ शकतात. जर या पिकांविषयी आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर जे काही आमचं आनंद ॲग्रो केअरचं यूट्यूब चॅनल आहे, या यूट्यूब चॅनलवरती आपण हा व्हिडिओ टाकणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण त्यामध्ये व्हिडिओमध्ये कमेंट करू शकतात. तसेच जे काही आमचं आनंद ॲग्रो केअरचं यूट्यूब चॅनल आहे तर या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आनंद ॲग्रो केअरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.